प्रतिभा भूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2025, पवई फूड और म्यूजिक फेस्टिवल 2025। नमस्कार, मी कवी आनंद हबळे, अभिनेता, एक पात्री कलाकार, सांगलीवरून मी आलेला आहे। खरं तर आज या ठिकाणी जो काही पवई फूड फेस्टिवल आणि कला आविष्कारांचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, दिनांक 3, 4, 5 आणि 6 हे 3-4 दिवस या ठिकाणी जो मेजवानी दिलेली आहे। खऱ्या अर्थानं या माध्यमातून महिलांचे जे काही वेगवेगळे लघु उद्योग आहेत, वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत की जे महिलांनी स्वतः बनवलेले आहेत, तर त्यांना विक्री व्यवस्था मिळवून देण्याचं एक अनमोल काम या ठिकाणी या संस्थेने केलेलं आहे। खरं तर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईल तेवढं कमीच आहे। याचं कारण असं की ज्या महिला बचत गटामध्ये काम करत असतील किंवा लघु उद्योग करत असतील, वेगवेगळा व्यवसाय करत असतील, तर त्या व्यवसायाच्या आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी जे काही वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत, खाद्यपदार्थ असतील, वस्तू असतील, गृहोपयोगी वस्तू असतील की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि मनोरंजनात्मक सुद्धा या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। एक चांगल्या पद्धतीची मेजवानी इथल्या मुंबईमधल्या आणि पवई परिसरातल्या जनतेला या ठिकाणी इथे दिलेला आहे आणि याचा लाभ खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं जनता घेते, यांचा आम्हाला अभिमान आहे। त्याच पद्धतीनं आमच्यासारखे जे काही कलावंत आहेत, जे कलावंत लोककला सादर करतात, गायनाच्या माध्यमातून असेल, प्रबोधनाच्या माध्यमातून असेल, तर या सर्व कलाकारांना सुद्धा आपले आविष्कार सादर करण्याची एक सुवर्ण संधी संयोजकांनी या ठिकाणी इथं दिली आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून आमच्यासारख्या लोककलाकारांना त्यांनी आशीर्वाद दिलेत। त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्यासारख्या प्रसार माध्यमातील खऱ्या अर्थानं प्रतिनिधींनी सुद्धा आम्हाला या जनतेसमोर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, त्याबद्दल आपलंही या ठिकाणी धन्यवाद। जय भीम।